छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 महाबळेश्वरचा महादेवाला माझा साष्टांग दंडवत आणि महाबळेश्वरच्या महादेवाचा आशीर्वाद घेऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आज आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा प्रचार इथं सुरू केला आहे। आणि दादा ही सभा अचानक लावलेली आहे, तरी सुद्धा एवढे लोक आले, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। तर साताऱ्याची 31 तारखेला वाटतं ना, पण आजचा शुभारंभ इकडे होणार होता आणि सगळ्या लोकांना सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी घेता आलं आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आई भवानीचा, शंभू महादेवाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच। त्यामुळे आजच्या या सभेच्या उपस्थितीवरून शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत, दगडूदादा इकडे आहेत, रणजित भोसले आहेत, रेश्माताई आहेत, अशोकदादा आहेत आणि उमेदवार आपले अजित सकपाळ, तळदेवगड, प्रदीप चपटे भिलारगड, संजय मोरे कुंभरोशीगण, संजय शिलार तळदेवगण, पूनम गोळे भिलारगण, वैशाली जाधव गुताडगण आणि या 6 लोकांची निवडणूक आहे। आणि या 6 लोकांच्या निवडणुकीकरता आपण या ठिकाणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल सकपाळ आहेत, गणेश उतेकर, सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत। आता लाडक्या बहिणी इकडे पण आहेत, इकडे पण आहेत, पाठीमागे पण आहेत, तिकडेही आहेत। आणि ज्या उमेदवारांच्या मागे महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे गणित ठरलेलं आहे। विधानसभेत ते मी पाहिलेलं आहे। विधानसभेमध्ये मी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरलो। 2.5 वर्षाचं माझं मुख्यमंत्री पदाचं काम तुम्ही पाहिलं। 2.5 वर्षात मगाशी दादा बोलत होते, झोपतो कधी, उठतो कधी, काय करतो, कोणतं विचार नाही। तर मी तुम्हाला सांगतो, 2.5 वर्षामध्ये जेव्हा प्रचार सुरू होता, मी रात्री 11-12 वाजता जिल्ह्यात राज्यभरातून यायचो आणि मग मतदारसंघ वाईज बैठका व्हायच्या। सकाळी 3 वाजायचे, 4 वाजायचे, 5 वाजायचे, परत 10-9:30 वाजता माझं पुन्हा विमान टेक ऑफ घ्यायचं। म्हणजे मला वाटतं त्या काळामध्ये 2.5 वर्षात मी 2.5 तास तरी झोपलो नसेल, 2.5 तास शांतपणे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना मला जाणवलं की लाडक्या बहिणींची उपस्थिती एवढी प्रचंड दिसायची की लाडक्या बहिणीने ठरवून टाकलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडक्या भावाला मतदान करायचं आणि निवडून आणायचं। आणि मी आपल्याला सांगतो, त्या काळात लाडकी बहीण योजना मी सुरू केली। लोक सगळे विरोध करत होते, कसं देणार पैसे, कुठून आणणार पैसे, काय करणार। बोल, तुम्हाला काय उठाठेवी करायची आहे, तुम्ही तर दिले नाहीत आणि आम्ही देतोय। आणि आम्ही दिल्यानंतर 45,000 कोटी रुपये दादा वर्षाचा खर्च होता। 45,000 भल्या भल्यांची हिंमत झाली नाही, पण तुमच्या एकनाथ शिंदेची हिंमत झाली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। कोणी कोर्टात गेले, कुणा कुठे गेले, पण सगळ्यांना थापडवले कोर्टाने पण। आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी ज्यांनी खोडा घातला, तेव्हा भाषणात मी एकच सांगायचो की जे दुष्ट आणि सावत्र भाऊ जे तुमच्याकडे मतं मागायला येतील, तेव्हा मात्र त्यांना असा जोडा दाखवा खोडा घालणाऱ्यांना की कायमच्या घरी बसले पाहिजे। तुम्ही असा जोडा दाखवला की 6, 7, 8 नंबर, 9 नंबर नाही, 232 नंबरचं दाखवलं डायरेक्ट। 232 आमदार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा निवडून आले। 232 हा इतिहास आहे महाराष्ट्रातल्या। इतके दादा इथे बसले, आपल्या सिनियर आपले नेते आहेत, त्यांना माहीत आहे की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 जागा महायुतीच्या कधी आल्या नव्हत्या आणि 232 जागा निवडून आल्या। आणि जे काही आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाची कारकीर्दही आपण पाहिली। आता देखील आपण कामकाज पाहतोय, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्र मी एवढंच सांगतो
की आपला हा जिल्हा आहे, मला माझी कर्मभूमी मुंबई असली तरी सुद्धा माझी जन्मभूमी हा भाग आपला आहे. हा महाबळेश्वर, तापोळा, दरे, जावळीचं खोरं, प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी आपण बसलेलो आहोत. आणि म्हणूनच मला पक्का खात्री आहे की हे 6च्या 6 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. सातारा जिल्ह्याची एक मोठी गौरवशाली परंपरा आहे आपल्याकडे. ही छत्रपती शिवरायांची, वीरांची, शूरांची भूमी आहे. इथे इतिहास घडलेला आहे. या प्रत्येक भूमीच्या कणाकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे आपण जे बोलतो ते करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण आदर्श कारभार करतोय. अरे मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला काय मिळालं हे तुमच्या एकनाथ शिंदेने पाहिलं आहे. एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना, ज्येष्ठांना, शेतकऱ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस मला आणायचे आहेत, याच्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि म्हणून पैसे किती कमवले, प्रॉपर्ट्या किती कमवल्या, काय किती कमवल्या, संपत्ती किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काळामध्ये अनेक रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले. दादा साक्षीदार आहेत. आधीच्या गव्हर्नमेंटचे प्रमुख त्यांनी नुसतं सगळं स्पीड ब्रेकर, आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर शिवाय काय माहीत नव्हतं, स्थगितीशिवाय काय माहीत नव्हतं. हे काम चालू आहे, द्या स्थगिती. मेट्रोला काम सगळे चालू आहे, स्थगिती द्या. मग समृद्धी महामार्ग स्थगिती द्या, कारशेडला स्थगिती द्या, अटल सेतूला स्थगिती द्या, सगळे स्थगिती. मंदिरं बंद, सण उत्सव स्थगिती. अरे मग काय करायचं काय लोकांनी? तुम्हाला तर घरात बसायचं आहे, तोंडाला मास्क लावून. फेसबुक लाईव्ह नाही, इथं फेस टू फेस काम करायला लागतं, लोकांमध्ये जावं लागतं. आणि त्यावेळेस मी पाहिलं तुमच्या एकनाथ शिंदेने कोविडमध्ये देखील स्वतः पीपी किट घालून फिरला, हॉस्पिटलमध्ये गेला, लोकांना धीर दिला. एकनाथ शिंदेचं काम आहे. अरे तुम्ही त्यावेळेस जर लोकांच्या मदतीला धावून नाही गेला तर लोक कशी येणार? आणि म्हणून सगळे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळ्या स्थगित्या उठवून टाकल्या, कामाला एवढी चालना दिली की आज तुम्ही मुंबईत गेल्यानंतर बघाल, ठाण्यात गेल्यानंतर बघाल, तुम्हाला वाटेल मुंबईमध्ये कुठे परदेशात आलो आम्ही. आज सीलिंगला जर पाहिलं आपण, कोस्टल रोड पाहिला, अटल सेतू पाहिला, तर अशा प्रकारचे प्रकल्प कधी होऊ शकले नसते. आणि म्हणून मला त्याचा अभिमान आहे. मगाशी दादांनी सांगितलं इथं आपला पूल, मग कधी नारळ फुटला होता तर मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, आणि तो बनवला कोणी? तुमच्या एकनाथ शिंदेने. आज एक पूल नाही बनवत आहे. एक पुलाचं आता काम मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये कंप्लीट होईल ना. मार्चमध्ये गाड्या जातील. आता कोणालाही त्या बोटीतून जायची गरज लागणार नाही, आपल्या गाडीने तो जाणार तिकडं. पण संपूर्ण पंचक्रोशीमध्ये स्वतःची गाडी घेऊन जाण्याचं मला समाधान आहे. त्याचबरोबर तेवढ्यावर मी थांबलो नाही. कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जो पूल आहे त्याचंही काम चालू झालेलं आहे. तोही म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ आणण्याचं काम. दळणवळण जिथं असतं, जिथे कनेक्टिव्हिटी असते, जिथे लवकर जाणं येणं असतं, त्या भागाचा विकास होतोय. त्याचं देखील दादा काम चालू झालंय. दुसरं तापोळा ते आपटी ना, तापोळा ते आपटी त्याचंही काम सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे मला आनंद आहे. अनेक गावामधल्या रस्त्यांची कामं सुरू झाली. हे बघितल्यानंतर मला आनंद वाटतो. मला सांगतात लोक, हे तुम्ही निधी दिला, तुम्ही पैसे दिले म्हणून झालं. मी बोललो, मी कोण आहे देणारा? देणारी सर्व माझी जनता आहे, जनार्दन आहे. आम्ही इथं मालक आणि नोकर नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हे जनता जनार्दन ठरवत असतो कोण कुणाला वर काढायचं आणि कधी टापटायचं ते बरोबर आपटतं. आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला आपल्या किती 3.5 वर्ष झालं आम्ही उठाव केला. शिवसेना विधानसभेत पण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष झाला.
आता झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पण शिवसेना राज्यामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष झाला. आता इतक्या वर्षा आणि जे आपल्यावर टीका करतात, रोज रोज आरोप करतात, ते किती नंबरला गेले? 5 नंबर 6 नंबरला गेले. आणि म्हणून या जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, हे प्रतापगडाच्या पायथ्याशी हा वाडा कुंभरोशी आहे ना आपले, या वाडा कुंभरोशीचा प्रतापगडाच्या उभारणीमध्ये देखील आणि रक्षणामध्ये देखील मोठा वाटा आहे. इथल्या मातीचा प्रत्येक कण संघर्षाचा, स्वाभिमानाचा आणि इतिहास सांगणारा आहे. आणि म्हणून शिवसेनाच या भूमीचा आणि तिच्या लेकरांचा विकास करू शकते, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. बाळासाहेब सांगायचे, आनंद दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा विचार करा, पण दिला तर माघार नाही. तोच एकनाथ शिंदे आहे. या एकनाथ शिंदेच्या शब्दावर 50 आमदारांनी विश्वास ठेवला आणि तख्ता पलट करून टाकला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक सोनेरी पान लिहिलं जाईल, कारण कधी न घडलेलं हा इतिहास महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकांनी पाहिला. आणि विश्वासामुळे 50 लोक आले. आज ग्रामपंचायत सरपंच नगरसेवक पण इकडे तिकडे जाताना विचार करतो, काय एवढे लोक माझ्या बरोबर येतात, काय एवढे लोक विश्वास ठेवतात, याचं कारण काय? कधी आत्मपरीक्षण करणार की नाही, आत्मचिंतन करणार की नाही? का गेला तो मेला, गेला तो चोर, गेला तो कचरा. आता तुमची सगळी टाकीच संपलेली आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये देखील मुंबई महापालिकेवर आपण सुरुवातीला पहिल्यांदा निवडणूक लढलो आणि पहिल्यांदाच 29 जागा आपल्या नगरसेवक आल्या. 29 जागा. आणि इतक्या वर्षाची सत्ता संपुष्टात आली. ठाण्याला बाजूला 76 नगरसेवक शिवसेनेचे आले. तिथे युती होती, भाजप आपले 100 पार झाला आपला, 76 आपले, 28 बीजेपीचे. आज मुंबईमध्ये देखील इतके वर्ष ज्यांनी काम केलं नाही, त्यामुळे त्यांना घरी बसवलं. त्यांना वाटलं नव्हतं, परंतु शेवटी लोक आहे. लोक भावनिक आधारावर मतदान करत नाही. भावनेच्या आधारावर तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेलिंग करता येणार नाही. तुम्हाला त्यांना द्यावं लागेल, डेव्हलपमेंट करावं लागेल, विकास करावा लागेल. विकासाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून शिवसेनेचा अजेंडा काय आपला? विकास, विकास आणि विकास. आपण लोकांना रस्ते दिले पाहिजे, पिण्याचं पाणी दिलं पाहिजे, मूलभूत सोयी सुविधा दिल्या पाहिजे, लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. नुसतं बोलून घोषणा करून चालत नाही. आणि म्हणून मी इथं तुम्हाला जे सांगायला आलोय, मी कधी इकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या भागात कधी आलो नाही, पण मी पहिल्यांदा आलोय. मला विश्वास आहे की या वाडा कुंभरोशी या भागामध्ये तुमचा कुठला गट आहे? तळदेव गटामध्ये. आणि दुसरा गट कुठला? बिलार गट. या संपूर्ण आणि हे जवळपास मला याचा अभिमान पण आहे. शिवसेना काही लोक म्हणत होते ठाण्यापुरती मर्यादित आहे, पण नगर परिषद आणि महापालिकेत दाखवून दिलं शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली आहे. सगळ्या भागातले लोक निवडून आले. 1400 नगरसेवक नगर परिषदेत निवडून आले आणि 450 नगरसेवक या महापालिकामध्ये निवडून आले राज्यभरामध्ये. हे लोकांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे. का लोक प्रेम करतात, का लोक आशीर्वाद देतात? कारण त्यांचे दुःख आपण माहिती, दुःख बघून त्यांच्या अडचणी. मी का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली माहिती आहे तुम्हाला? मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या आईची काटकसर पाहिली होती, माझ्या पत्नीच्या डोळ्यातले कणाव पाहिले होते. कसं महिना चालवायचा, कसा महिना घालवायचा, कसा महिना सांभाळायचा, परिवार कसा सांभाळायचा हे मी पाहिले डोळ्याने. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं माझ्या या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे. आणि ती पहिली योजना माझ्या डोक्यात आली, ती माझी लाडकी बहीण योजना. आणि त्या लाडक्या बहीण योजनेने असा चमत्कार करून दाखवला की सगळ्यांना पलटी करून टाकलं. टांगा पलटी, घोडे फरार. अरे सरकार बनवायचं स्वप्न बघितलं होतं दगडूदादांना माहित आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, कोण मंत्री, कोण पालकमंत्री, सगळं वाटप झालं होतं. आणि काय भाषा होती तेव्हा, याला आतमध्ये घाला, त्याला आतमध्ये घाला, याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार.
अरे शेवटी सगळे जनता जनार्दन ठरवत असते. आणि म्हणून जे लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, मला वाटतं त्यांना जनता त्यांना जागा त्यांची दाखवते. आज मी दगडूदादांचं अभिनंदन करतो. त्यांनी इतके वर्ष शिवसेनेला दिली. अरे ज्या काळामध्ये शिवसेना ज्या काळातून संक्रमण काळातून जात होती, त्यावेळेस दगडूदादा शिवसेनेच्या समोर छातीचा कोट करून उभा राहिला. त्या दगडूदादाची तुम्ही एवढी म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचं चीज करायला नको होतं. परंतु तुम्हाला काय, तुम्हाला अशी माणसं चालतच नाही. ज्याच्याकडे पब्लिक आहे, जो मास लीडर आहे, तो त्यांना नको आहे. त्यांना फक्त तिथं बसून जे काही सूर्य इकडून उगवला, हा इकडून उगवला, सूर्य इकडून मावळला, हा मावळला, असे सांगणारे माणसं पाहिजे. असे आम्ही नाहीये. आपण स्वाभिमानी आहोत. आणि म्हणून स्वाभिमान होता, दगडूदादांनी पण तो दाखवला. आणि तुमच्या एकनाथ शिंदेने पण स्वाभिमान दाखवला. आम्ही कुणाचं घेऊन नाही गेलो. मी मंत्री होतो, मंत्री पदावर पाणी सोडून गेलो. 7 मंत्री होते माझ्या बरोबर. कोण सोडतंय मंत्रीपद? सोडतो कोण? सोडला आम्ही. विचारधारा त्यांनी सोडली, म्हणून आम्ही मंत्रीपद सोडली. आणि म्हणून मला सांगायला एवढा अभिमान आहे. या मातीमध्ये स्वाभिमान आहे. ही माती आपली जी आहे, याच्यामध्ये राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रप्रेम आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला साथ घालायला आलोय की ह्या वेळेस तुम्ही या भागामध्ये विकास करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. मी आपल्याला सांगतो, युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या प्रतापगडाचं नाव गेलंय. किती अभिमान आहे. जे 11 किल्ले गेलेत, त्या 11 मध्ये आपला प्रतापगड पण आहे. अशा भूमीतले लोक आपण आहोत. या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या या सगळ्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरलेल्या आहेत, अशा या दऱ्याखोऱ्यातले आपण कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून शिवसेना हा या ठिकाणी तुमचं काय ते मला दिलेले निवेदन काय पाहिजे होतं. आपला भाग महाबळेश्वरला लागून आहे, परंतु आता महाबळेश्वर ओव्हर क्राउडेड झालेला आहे. थोडा वेगळा, शांत, इको टुरिझम, ॲग्रो टुरिझम, ग्रामीण पर्यटनाची मोठी संधी इकडे आहे. होमस्टे, फार्मस्टे, सेंद्रिय शेती, घोडेस्वारी, ट्रेकिंग मध्ये इकडे पोटेन्शियल आहे, खूप पोटेन्शियल आहे. पर्यटनाला वाव आहे. पर्यटनाला चालना देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज तिथं येणारे खाली मुनावळेला आपण सुरू केलंय वॉटर स्पोर्ट्स अशा प्रकारचे. आणि आपल्याला बॅकवॉटर आहे जवळपास 70 किलोमीटर का जास्तीच आहे, 110 किलोमीटरचा आपल्याला या ठिकाणी बॅकवॉटर आहे. आणि म्हणून या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये कुमरोशी पण आहे. आणि त्यामुळे या कुमरोशीचा विकास देखील आपण करणार आहोत. मिनी महाबळेश्वर, शांत महाबळेश्वर म्हणून याचं आपण ब्रँडिंग करू शकतो. स्थानिकांच्या सूचना या ठिकाणी घेऊन या भागामध्ये जे काय पाहिजे ते आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून पर्यटनाच्या सुरक्षेसाठी शंभूराज देसाई यांनी पर्यटन सुरक्षा दल स्थापन केलं. हा स्थापन करणारा पहिला जिल्हा आपला सातारा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून महापर्यटन महोत्सव यशस्वी झाला. आणि त्याचबरोबर आज आपण या झोनमध्ये जल पर्यटनासाठी आपण 53 कोटींची कामं हाती घेतलेली आहे. जिल्ह्यातल्या 7 प्रमुख देवस्थानाच्या विकासासाठी त्यात ज्या 16 पाल वसंगड आणि आपण हे रामवर्धाईने घ्यायचं ना, प्राचीन मंदिर आहे. या प्राचीन मंदिराच्या विकासामध्ये रामवर्धाईनी मंदिराचा देखील समावेश केला जाईल. आणि या ठिकाणी हे मी आपल्याला सांगतो. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण आज प्रतापगड ते पार ते तापोळा रस्ता छोटा आहे. हा प्रतापगड पार तापोळा रस्ता 2 पदरी करण्याची मागणी माझ्याकडे आलेली आहे. करायचं आपल्याला पक्का, तो एक करू आपण. त्याचबरोबर भागातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, तसेच तरुणांसाठी रोजगार मिळेल. त्याचबरोबर दाभे येथे CNG प्रोजेक्ट उभा करून बाहेर गावी गेलेल्या, म्हणजे इथून बाहेर गेले नोकरीसाठी, मी नेहमी पत्रकारांना सांगतो माझी संकल्पना काय, जो इथून गावातून नोकरीसाठी तरुण गेलाय तो पुन्हा इथं आला पाहिजे, त्याच्या हाताला रोजीरोटी मिळाली पाहिजे, काम मिळालं पाहिजे, हा माझा संकल्प आहे. आणि म्हणून या CNG प्रोजेक्टमुळे देखील आपल्याला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर काम मिळेल.
आता जे दावोसला मुख्यमंत्री देवेंद्रजी गेले होते त्या ठिकाणी देखील मी त्यांना सांगितलं होतं की आमच्या या भागामध्ये 10-15 हजार लोकांचा एक प्रकल्प घेऊन या आणि 10-15 हजार लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचा प्रकल्प या संपूर्ण भागात MIDCत नाही, इकडे आम्ही त्यांना जमीन देऊ आणि इकडच्या भागातल्या तरुणांना रोजगार देणारा एक इंडस्ट्री या ठिकाणी आपण उभी करू. आणि गावडोशी येथे वेलनेस सेंटर उभं केलंय. त्या धर्तीवर वाडा कुंभरोशी येथे देखील वेलनेस सेंटर उभं करणार. दळ आता इथं मोबाईल लागत नाही तर मी उद्योग मंत्र्यांना आता फोन केला असता. बोले ताबडतोब जागा आम्ही तुम्हाला देतो, तुमचा 10,000 लोकांना रोजगार मिळेल याचा आम्हाला तुम्ही तजवीज करून द्या. फोन लागत नाही का बघा. आणि मी जेव्हा फोन केले काही लोकांनी टीका केली, पण पत्रकार लोकांना मी सांगतो जेवढे जेवढे फोन केले त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यांची प्रक्रिया सुरू होऊन त्या ठिकाणी ते कारखाने लागणार. जे जे बोललोय मी ते करतो, कारण पुन्हा पुन्हा आपल्याला भेटायचं असतं. खोटा बोल माझ्या डिक्शनरीमध्ये शब्द नाहीये. जे आहे जे देणार तेच मी बोलणार. दळणवळ फास्ट व पर्यायी मेटगुताड ते बिरवाडी ते हातलोट ते कोकण व दुधगाव ते मांगर रस्ता करायचा आहे. त्यामुळे अतिदुर्गम राहिलेले कोयना खोरे हे दळणवळण फास्ट होईल. मेटगुताड ते बिरवाडी ते हातलोट रस्ता आलाय ना पुढेपर्यंत, कोकणामध्ये जोडायचं राहील, तो जोडायचा राहिलाय, त्याला आपण जोडू. त्यामुळे दळणवळण यंत्रणा आपली चांगली होईल. तसेच आजूबाजूच्या सर्व गावातील 18 नागरी सुविधा पुरवून पाणी, रस्ते, शाळा इथं दिल्या जातील. वाडा कुंभरोशी विभागातील मी आपल्याला सांगतो या भागामध्ये 22 गावं आहेत का? ही 22 गावं देखील त्याचं पालकत्व हा एकनाथ शिंदे आजपासून स्वीकारतोय. राम वरदायिनी म्हणजे काय कोणाचं म्हणून एवढ्या लगेच लागला पण फास्ट ते काय वाट बघत तुझे काय. उदयजी मी आता इकडे गावी आलोय. गावी म्हणजे आपल्या प्रतापगडाच्या इकडे जिल्हा परिषदची निवडणूक आहे. आणि जेव्हा तुम्ही तिकडे गेला होता दावोसला, बरोबर आहे, तेव्हा तुमच्याशी बोललो होतो मी आणि कौस्तुभ बोलले होते की बाबा तुमच्या भागातल्या लोकांसाठी 10,000 लोकांसाठी रोजगार आपल्याला साठी एक इंडस्ट्री आणायची म्हणून. तर काय त्याचं झालंय? साहेब आपल्या आदेशाप्रमाणे 300-350 एकर जमिनीवर आपल्या या परिसरामध्ये उद्योग आणायचं फायनल झालेलं आहे आणि त्याच्यातनं 7 ते 8 हजार ते 10,000 पर्यंत युवक युवतींना रोजगार मिळू शकतो. त्याची प्रोसेस साहेब दावोसला आपण सुरू केली. आता आचारसंहिता संपल्यानंतर त्याची बैठक होऊन तो प्रोजेक्ट नक्की त्या परिसरामध्ये कुठे करायचा आहे त्याचं फायनलायझेशन होईल. पण तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी हा MIDC मार्फत प्रोजेक्ट होणार आहे. चला ठीक आहे, धन्यवाद. आणि हे तुम्हाला का आठवण आली तुमचं CNGचं इथं करायचं म्हणून, पण मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेले कौस्तुभ दवसे यांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की आम्ही दावोसला चाललोय, आमची इच्छा आहे तुम्ही गावामधल्या मला इथला तरुण बाहेर जाता कामा नाही रोजीरोटीसाठी. हे त्यांनी मला सांगितल्यानंतर मी ताबडतोब उदय सामंतांना सांगितलं. आणि मला वाटलं सातारा MIDC मध्ये काय तिकडे प्रकल्प देणार आहेत. बोले सातारा नाही, तुमच्या या भागामध्ये तुम्ही आम्हाला जमीन द्या, आम्ही तुम्हाला कारखाना देतो. आणि त्यामुळे ही प्रक्रिया देखील सुरू होईल, त्याच्याबद्दल चिंता करू नका. माझी चिंता एकच आहे की इथला तरुण आपली जी काय लाडकी बहीण असेल, भाऊ असेल, आपल्या आईवडिलांची सेवा करायला या ठिकाणी मुंबई, ठाण्यासारख्या, पुण्यासारख्या शहरात जावं लागतं. त्यांनी जाता कामा नये. जसं मी मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं आवाहन केलंय, तसंच या भागातला जो गेलेला ग्रामस्थ पुन्हा इकडे आला पाहिजे, हा माझा संकल्प आहे आणि हे माझे प्रयत्न आहेत. कोयना प्रकल्पग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी कोयना एज्युकेशन संस्थेला कोयना खोरे विद्या विकास हायस्कूल शिरवली या ठिकाणी 12 गाव आहेत का, इमारतीसाठी निधी दिला जाईल, बिलकुल दिला जाईल. याच्यासाठी देणार नाही तर कशासाठी देणार? राम वरदायिनी मंदिराचं तर मी सांगितलेलंच आहे. महाबळेश्वर तालुक्यातील महादेव कोळी समाजातील जातींचे दाखले जात पडताळणी होत नाही का?
अरे मी स्वतः कुणबी प्रमाणपत्र देणारा एकनाथ शिंदे आहे. कुणबी समाजाला कधी मिळत नव्हते, बंद होते. मुख्यमंत्री झाल्या मी निर्णय घेतला आणि त्यावेळेस ते मराठवाड्यामध्ये सुरू झालं. आणि म्हणून या ठिकाणी देखील राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे निर्देश दिले जातील आणि त्याला टीम देखील लावली जाईल, जेणेकरून लवकरात लवकर महादेव कोळी समाजातील जातीचे दाखल्यांची जात पडताळणी होईल. महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शिवमंदिर पर्यटन वाढीसाठी त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी देखील जे काही निधी लागेल तो दिला जाईल. महाबळेश्वर येथे बौद्ध समाजासाठी भव्य संविधान भवनाची निर्मिती करायची आहे का? बिलकुल करू. बाबासाहेबांच्या मुळेच आपण आज राज्यकारभार करतोय. माझ्यासारखा कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकला हे बाबासाहेबांच्या घटनेमुळे. त्यामुळे यासाठी आपण निधी देऊ. किल्ले प्रतापगड रस्ता रुंदीकरण व पार्किंगसाठी देखील आवश्यक पैसे आहेत आपण द्यायचे. प्रतापगडासाठी तर आम्ही पैसे ऑलरेडी 170 कोटी दिलेले आहेत, ते चालू आहे काम. त्याचबरोबर जावळी येथे 15,000 कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट. जागा कुठे आहे? हां, चालू झालं बाजूला गाव आहे. अच्छा. त्याचा हायड्रो प्रोजेक्ट म्हणजे जो आपल्या इथल्या लोकांना रोजीरोटी देईल. रोजगार आता मी सांगितलेलं तो वेगळा आहे. तो वेगळा हा वेगळा. हा, मग याला आपल्याला काय पुढे ढकलायचं आहे? हा चालू झालेला आहे, इथंच जावलीला चालू आहे, आपल्या शासनामार्फत चालू झालेला आहे. चला आपण चालना देऊ. तिथे लोकांना, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल याची काळजी घेऊ. किल्ले प्रतापगडसाठी मी सांगितलं 160 कोटीचं काम सुरू आहे. प्रतापगड परिसरातील गावांसाठी पर्यटन वाढीसाठी देखील भरीव निधी या ठिकाणी दिला जाईल. मी एवढंच सांगतो की टुरिझम जे आहे, पर्यटन, याला चालना देण्यासाठी आपण जे जे काही करता येईल शासनाकडून ते आपण करू. आणि त्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी कमी पडणार नाही हे खास मी आपल्याला सांगू इच्छितो. 100 खाटांचं स्वतंत्र महिला रुग्णालय पूर्ण होते, त्याचं तर काम चालू झालेलं आहे सातारा इथं. तुम्हाला इथून जवळ पडेल. आता कोकण पश्चिम महाराष्ट्र आपण काढल्या, कोकण आणि पश्चिम पूल केल्यावर पश्चिम महाराष्ट्राचा, त्यामुळे शॉर्टकट होऊन जाईल तुम्हाला. आणि बचत गटाच्या देखील महिलांना जे काही वस्तू, पापड, लोणची बनवायच्या, पण विकायच्या कुठं? आणि म्हणून त्यासाठी पाचगणीमध्ये 14 कोटी रुपये खर्च करून आणि साताऱ्यात पोवई नाक्यावर 20 कोटी रुपये उमेद मॉल आपण उभा करतोय. आणि त्यामध्ये आपल्या बचत गटातल्या महिलांना देखील प्राधान्य देऊ. 15 ते 20 कोटीची वर्षाला यामधून उलाढाल होईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो, जी गावं अतिदुर्गम गावं आहे त्या ठिकाणी रस्ते नाही, त्या ठिकाणी रस्ते बनवले जातील. कारण शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. एस.टी. पोचली पाहिजे ना. 50% सवलत आहे ना एस.टीमध्ये आमच्या लाडक्या बहिणींना. आता लाडक्या बहिणी जास्ती मी जेव्हा 50% सवलत देण्याचा निर्णय घेत होतो त्यावेळी दादा लोक बोलले एस.टी. तोट्यात आहे हो, अजून तुम्ही कुठे तोट्यात घालता? बोललो तोट्यात आहे ना, तर थोडी अजून तोट्यात जाईल, बघू तरी. आणि मी आपल्याला सांगतो, तोट्यात गेलेली एस.टी. फायद्यात आली. कारण त्याच्यामध्ये भरभरून प्रवास माझ्या लाडक्या बहिणी करू लागल्या. आमच्या भाऊजींना सांगायला लागल्या, तुम्ही थांबा, अर्ध्या तिकिटात जाऊन येते, खरेदी करून येते, नाही तर तुम्ही गेले तर अजून दुसरा पण खर्च करून या. त्यामुळे एस.टी. तोट्यातली फायद्यात घेतली. हे उलटं काम म्हणजे बघा लोकांना. शेवटी माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, आज 1500 रुपये आम्ही देतो. त्या 1500 रुपयामध्ये अनेक सक्सेस स्टोरी आहेत. 10 महिला बहिणी आल्या, 20 आल्या, 25 आल्या, 50 आल्या, 100 आल्या. त्यांनी क्रेडिट सोसायटी केली, छोटा मोठा व्यवसाय सुरू केला. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्सेस स्टोरी आहे. नुसत्या पैसे घेऊन फक्त त्या एवढं खर्च नाही करत. आज त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात, त्यांना सही काढून ते पैसेही स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार दिला. आपण अधिकार दिला. देश स्वतंत्र झाला, परंतु आर्थिक स्वातंत्र्य आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे काढण्याचा अधिकार त्यांना दिला. म्हणून त्यांच्या कुटुंबात पण त्यांची वट वाढलेली आहे. वाढली की नाही? समाजातही वाढली आहे. आणि म्हणून तुम्हाला 1500 रुपये ठेवणार नाही आम्ही. जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार, ते योग्य वेळी 2100 रुपये करणार. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी भाषणात तेव्हा बोललोय, लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे, लखपती. आणि तो दिवस पण दूर राहणार नाही. मी जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही आपल्याला करायचं आहे, या
बाकी ही काय कुठे रस्ते पाचवड कुडाळ मेढा कोळघर अंधारी फळणी मुनाळे वागळी शेंबडी दरेताम काय पिंपरी उचाट खोपी हे 50 गावांना या रस्त्यामुळे फायदा होणार आहे. दुधगाव मांगर या रस्त्याला निधी मिळेल. तुम्ही तर किती निधी आणला रे पहिल्या मागे 8 कोटी टाकलेले आहेत, फक्त नावात बदल. हा 8 कोटी मी दिला होता त्याला पैसे 8 कोटी दिलेले आहेत, नावात बदल राहिल्यामुळे 8 कोटी तेव्हा दिले होते, नावात बदल झाला म्हणून ते थांबले. होऊन जाईल ते करू आपण. आणि म्हणून या सर्व ADB बँकेकडून देखील काही आपण उंब्रज मसूर मायनी दिगंची पंढरपूर रस्ता यासाठी 480 कोटी रुपये मंजूर केलेत. त्याचबरोबर पाटण कराड वाई जावळी महाबळेश्वरच्या रस्त्यांसाठी 147 कोटी मंजूर आहेत. आणि म्हणून जिल्हा मार्ग आणि इतर रस्त्यांसाठी ही सगळी जी काही कामं आहेत त्यासाठी पैसे आपण मंजूर केलेले आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो, पैसे जे आहेत ते सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आहेत. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सातारा नंबर 1 करायचा ना. जिल्हा पर्यटनामध्ये पण विकासामध्ये पण सगळं निसर्गरम्य इकडं परिसर आहे. आज असे दापोळा ब्रिज झाला, या ठिकाणी आपला वरचा एक ब्रिज आधी झाला तो कुठला कोट्रोशी, आज पूर्णपणे उतेश्वरपर्यंत रस्ते होत आहेत. आज आपण तिथं हे पण करतो ना रोपवे करतोय. या भागामध्ये कुठं रोपवे करायचं आहे सर्वे करा. त्या ठिकाणी आपण आपल्या MSRDCच्या माध्यमातून जो तापोळा ते उतेश्वर रोपवे करतोय त्याला आपण जोडू, इथे एक्सटेन्शन करू, इथल्या भागाचं पर्यटन वाढेल, या भागाला देखील न्याय मिळेल. त्यामुळे इथं एक छोटं धरण तू कुठे सांगितलं होतं ना तिकडे दाबे सोळशीचं धरणाचा आता मार्ग बऱ्याचपैकी मार्गावर लागलेला आहे. सोळशी धरण झाल्यामुळे हे संपूर्ण जे तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते ही सगळी बंद होणार आहे. पण दाब्याचं एक आणि ते तुझ्या उचाटला ते ज्या ठिकाणी करायचं आहे त्याचा देखील मी मध्ये संजय राठोड आपले मंत्री त्यांना घेऊन आलो होतो इकडे पण वाडा कोंबरोशीला पण सर्वे केले. वाडा कोंबरोशीचा सर्वे झाला असेल तर संजय राठोड यांना पण मी सांगतो, मंत्री आपले जलसंधारण, की ताबडतोब या भागातली कामं घ्या. मी जे बोलतोय ते एक शब्द लिहून ठेवा, एक शब्द नोट करून ठेवा, कारण मी जे बोलतो ते करतो. जे बोलतो ते करतो. कुठंतरी एका सिनेमामध्ये आहे ना डायलॉग आहे, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असा माझा स्वभाव आहे. जे बोललो ते नाहीतर बोलायचं नाही. पुन्हा आपल्याला भेटायचं नाही समोर, कसं मी खोटं बोलून जाईन इथून. आणि त्यामुळे मला या भागाचा विकास करायचा आहे. मला संधी मिळाली, विकास केला. संधी मिळाली, ब्रिज बांधले, रस्ते बांधले, या ठिकाणी पर्यटनाला वाव दिला. इथं टेंट सिटी बनवू शकतो आपण, होमस्टे करू शकतो. सगळं मोठ्या प्रमाणामध्ये लोक ह्याच्यासाठीच कुठं कुठं जातात, परदेशात जातात. इथलं बॅकवॉटर आपलं बघितलं तर एवढं सुंदर परिसर आहे आपला की या ठिकाणी आपण जर सोयी सुविधा दिल्या चांगल्या तर लोक परदेशात जायच्या ऐवजी इथं येतील. आणि म्हणून तोच माझं स्वप्न आहे की इथं आले, इथून जो नोकरीसाठी बाहेर गेलेला माणूस आहे तो पुन्हा इथं आला पाहिजे. आता काही लोक दादा आमच्या गावातले लोक गेले होते तिकडं कुठे पेनला, ते वापस आले घरं बांधायला. आमच्या गावातले लोक बोलले नाही तुम्ही गेले ना आता परत येऊ नका. मला असं करायचं नाही, आपण त्यांना येऊ द्या. आता त्यांना वाटलं काय इथं पुढं काय कधी विकास होणार. पण जेव्हा तापोळ्याचा ब्रिज सुरू झाला हा मग शिक्षण संस्था म्हणून मी सांगतो ना तुम्हाला की शिक्षण संस्था देखील या ठिकाणी या आपल्या या भागामध्ये चांगल्या शिक्षण संस्था आल्या पाहिजे. मुलांना चांगलं शिक्षण, वेंगळ्यामध्ये एक शाळा करतोय आपण मोठी, आणि त्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियम मराठी मीडियम सगळं. आणि तोपर्यंत आपल्या ज्या काही शाळा जिल्हा परिषद आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा, मी साताऱ्यात गेलो होतो, जिल्हा परिषदच्या शाळांना वेटिंग आहे, वेटिंग. प्रायव्हेट शाळांमध्ये ॲडमिशन घेत नाही लोक आपल्या जिल्हा परिषद शाळेत. कुठल्या ते आपण गेलो होतो
ओढोलीच्या इथं असे देखील शाळा आहेत आपल्या. आणि त्यामुळे चांगल्या शिक्षण संस्था, जसं नोकरी इथे मिळाली तर आपल्याला शिक्षण संस्था देखील चांगल्या पाहिजे. शेवटी मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आपल्याला शाळा पाहिजेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्याला सातारा जिल्हा नंबर 1 करायचा असेल तर या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्याला धनुष्यबाण आणि धनुष्यबाणालाच मतदान करावं लागेल. आणि म्हणून आपली निशाणी काय काय मग धनुष्यबाण. एवढ्या लोकांनी मला शब्द द्या हात वर करून की 5 तारखेला आम्ही धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या ठिकाणी आपले दोन्ही गटातले 6 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करूया आणि या भागाचा विकास करू. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, 5 तारखेला धनुष्यबाण निघेल सुसाट. 5 तारखेला धनुष्यबाण निघेल सुसाट आणि विरोधक होतील भुईसपाट. असं तुम्हाला करायचं आहे. तुमच्या भरोश्यावर बोलतोय मी. तुम्ही केलं तरच होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही हे काम करा, तुम्ही हे काम करा आणि मी जे बोललेलं ते एक एक मोजून तुम्हाला मी काम करून देणार, एक एक मोजून. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, मनापासून आपलं अभिनंदन. अचानक ही सभा ठरली, अचानक आता या ठिकाणी सगळे लोक आपण आलात. एवढ्या मोठ्या संख्येने मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. दगडूदादांना पण मनापासून खूप खूप शुभेच्छा. दगडूदादा, तुम्ही बरोबर सही समय सही निर्णय, थोडे देर हो गए, ठीक आहे, पण आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोष अप्पा जाधव, तोंडेराव बापू जाधव यांचे चिरंजीव यांचं या ठिकाणी